मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे ऋषी हा खोलीमध्ये फेऱ्या मारत असतो. मग शेवटी त्याचा बांध फुटतो आणि तो आता इकडे बंड्याच्या फोनवरती फोन करतोच. आणि मग तो म्हणत असतो, बंड्या ऋषी बोलतोय. त्याबरोबर तो म्हणतो, हा ऋषी भाऊ बोला ना. त्यावर ऋषी म्हणतो, मला कमळीशी बोलायचं होतं, जरा देशील का तिला. ऋषी कमळीला म्हणतो, कमळी कशी आहेस तू. कमळी मी ठीक आहे बोलल्याबरोबरच ऋषी म्हणतो, तू रडली आहेस का खूप, तुझा आवाज का असा येतोय. कमळी म्हणते, नाही मी कशापायी रडू, म्या नाही रडलो. त्यावर ऋषी तिला म्हणत असतो, कमळी माझ्याबरोबर तू खोटं बोलू नकोस. बरं ते सगळं सोड, मला सांग आज तुझा सत्कार होता ना, त्या सगळ्याचं काय झालं, तू खुश आहेस ना कमळी. त्यावर कमळी म्हणते, भय हाय की म्या खुश, मला खुश नसाय काय झालं आहे. त्यावर ऋषी म्हणतो की कमळी अगं तू काय माझ्याबरोबर धड बोलायचंच नाही असं ठरवलं आहेस का, तू असं का उत्तर देतेस मला. त्यावर कमळी म्हणते, ऋषी सर अहो असं काय बी नाही आहे, कशापायी तुम्ही उगाच जास्त विचार करायला असा. त्याबरोबर ऋषी म्हणतो, कमळी तू मुंबईला परत कधी येणार आहेस. कमळी म्हणते, मुंबईला नाही म्हणजे अजून तरी म्या काय तसलं ठरवलेलं नाही आहे, बघतो की येतो. ऋषी म्हणतो, कमळी अगं पण. कमळी म्हणते, ऋषी सर म्या काय म्हणतो आपण नंतरच्याला बोलू. अहो जर नयनतारा मॅडमनी बघितलं की नाही तुम्हासनी माझ्याशी बोलताना तर त्या रागवत्याल, म्या ठेवतो आपण नंतर बोलू. त्याबरोबर ऋषी म्हणतो, अगं काय सारखं आई 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 आई, मला माझी काही स्वतःची पर्सनल मतं आहेत की नाही. मग मात्र ऋषी आणि कमळी फोन ठेवून देतात. त्यानंतर आता कमळीच्या आईनं कमळीसाठी पुरणपोळी बनवून आणलेली असते. आता कमळी म्हणते, आय आज पुरणपोळी, आज काय खास. त्याबरोबर मग आता आई कमळीला म्हणत असते की अगं काय नाही, तू आधी खा तर घे मग सांगतो. त्याबरोबर मग कमळी आता पुरणपोळीचा घास खाते. त्याच्यानंतर मग आता लगेचच इकडे कमळी म्हणते, आई अगं सांग की आज काय खास आहे. त्यावर मग आई म्हणते, कमळे म्या उद्या तुला तुझ्या बाचं नाव सांगणार आहे. त्यावर कमळी म्हणते, आय अगं पण म्हणजे म्या कवाच तुला विचारलं नाही आहे की हे समज मग आज. त्याबरोबर लगेचच कमळीची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणत असते, होय ग माझे बाय, तू मला कवा बी काय विचारलं नाहीस, मला त्रास होऊ नये म्हणून आत्ता पावतर समजा तू तुझ्या मनात साठवून ठेवलंस. पर आता कमळे तू मोठी झाली आहेस, त्यामुळं आता तुला समध्या गोष्टी जाणून घेण्याचा पुरेपूर हक्क आहे आणि म्हणूनच आता तुला म्या समजा काही खरं सांगून टाकायचं असं ठरवलं आहे. त्याबरोबर कमळी म्हणते, आई अगं. त्यावर आई म्हणते, कमळे तुला असं वाटत नाही वय की तुझ्या बाचं नाव जाणून घ्यावं, तुझा बा कोण आहे ते तुला माहीत असावं. त्यावर मग कमळी म्हणत असते, आई अगं वाटतं की नाही म्हणजे जेव्हा इतर पोरांचे बा त्यासनी शाळेत सोडायला घ्यायला यायचे तेव्हा मला सोडायला तूच येत होतीस की. जेव्हा इतर पोरं त्यांच्या बाबरोबर जत्रेत फिरायला यायचे तेव्हा जत्रेत बी मला तूच घेऊन जायचीस की. जेव्हा प्रमाणपत्रकावर बाची सही आणायला लागायची तेव्हा मला सही बी तूच द्यायचीस की. आणि मी जेव्हा काहीतरी चूक करायचो त्याच्यावर मला ओरडायचीस बी तूच. त्यामुळं आहे अगं तू माझ्यावर आईची बी माया केली आहेस आणि बाची बी, आणि त्याशिवाय आपला आबा होतंच की, आपला आबा होतं मग त्यामुळं मला कवा बी कशाची बी कमी नाही जाणवली. त्याबरोबर आता सरू कमळीला म्हणत असते, कमळे अगं तुझं समज बरोबर आहे बघ, पर तरी बी आता तुला तुझ्या हक्काच्या समध्या गोष्टी समजायला हव्यात आणि म्हणूनच म्या उद्या देवळात तुला सगळं सत्य सांगून टाकणार आहे कमळे, घे. आणि त्यानंतर आहे आता कमळीला पुन्हा एकदा खाऊ घालते. दोघी माय लेकी एकीमेकीच्या खांद्यावर डोकं टेकून शांत झोपतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कामिनीचा जो माणूस असतो त्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तो ताबडतोब कामिनीला कॉल करू लागतो. कामिनी इकडे ढाराढूर झोपलेली असते, ती काही फोन उचलत नसते. आता हा माणूस विचार करतो, काय झालं मॅडम फोन का उचलना झाल्यात. तर दुसऱ्या बाजूला इकडे कमळी आणि सरू दोघीजणी झोपलेल्या असतात. इकडे आता कमळी ही मनातल्या मनात विचार करत असते, आहे म्हणल्या खरं मला समजा काही खरं सांगून टाकणार म्हणून, पण खरंच आहे सांगल होय. आणि सांगितलं जरी तरी कोण असेल माझा बा, कुठं असेल तो, कसा असेल. उद्या मला कळेल माझ्या बाचं नाव, पण मला झोप काही येणं झाल्या. कदाचित आय म्हणल्या उद्या बाचं नाव सांगेल म्हणून झोप येत नसेल काय. तर दुसऱ्या बाजूला सरूला तिला पडलेलं स्वप्न आठवतं आणि ते स्वप्न आठवून ती विचार करते, एवढी वरीस म्या कमळीपासून हे समज लपवून ठेवलं ते त्या कामिनीच्या भीतीपोटीच. मला वाटत होतं ती कामिनी जर काही वागली चुकीचं तर काय करू, पर आता माझी कमळी मोठी झाली आहे, आता ती ह्या समध्या परिस्थितीला तोंड देऊ शकते.
आणि त्या कामिनीला बी पुरून उरू शकत्या, तिच्या संकट पण लढू शकत्या. त्यामुळं आता माझ्या पुरीपासनं अनेक काळ सत्य नाही लपवून ठेवणार. तर दुसऱ्या बाजूला रोहित हा फोनवर बोलत असतो. हो तुम्ही एक काम करा, त्या क्लायंटच्या डिटेल मला मेल करून ठेवा, पुढे काय करायचं मी बघतो. इतक्यात तिकडे ऋषी येतो. ऋषी आता रोहितला म्हणतो, दादा काय केलं आहेस तू? त्यावर तो म्हणतो, मी काय केलं आहे? त्यावर तो म्हणतो, लाज वाटत नाही का रे तुला हे विचारताना? काय म्हणाला होतास तू मला? तू सगळं मॅनेज करशील, तू सगळं व्यवस्थित करशील, आईशी बोलशील, आणि तू केलंस काय? तू आईशी सगळं उलटं बोललास, आईशी खोटं बोललास तू. काय मिळालं दादा हे सगळं करून तुला? त्यावर रोहित म्हणतो, त्या राधिकाला ना नको तिथे तोंड उघडायची सवयच लागलेली आहे. त्यावर ऋषी म्हणतो की एक मिनटं, या सगळ्यामध्ये मला कोणीही काहीही सांगितलेलं नाही आहे, आणि मुळात मी काही दूध पित नाही, मी काही एवढा लहान नाही आहे की कोणीतरी मला काहीतरी येऊन सांगेल आणि मी त्याच्यावरती डोळेझाकपणे विश्वास ठेवेन. दादा इथे मी काय करतो याचा प्रश्न नाही, तू काय करतोय, तू का खोटं बोललाय हे आहे. त्यावर मग आता रोहित म्हणतो, हो बोललो मी आईशी खोटं, जा बोललो मी आईशी खोटं. ह्याला म्हणतात ऋषी, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. याला काही अर्थ आहे का? अरे तू काय म्हणाला होतास तिथून जाताना आम्हाला, की तू सिद्धटेक गावाला फक्त त्या कमळीला भेटायला चालला आहेस, भेटून तू तिकडून परत येऊ शकत होतास, पण तू काय करत बसलास? तर तू तिकडे तुझी लव्ह स्टोरी रचत बसलास. त्याबरोबर तो म्हणतो, तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाही आहे. ऋषी तिकडनं निघून जातो. रोहित मनात म्हणतो, बाया ऊत पहाड के नीचे. आता आईला मी सगळं जे सांगितलं आहे त्यामुळे आई ऋषीवर कधीच विश्वास नाही ठेवू शकणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता इकडे कामिनीचा माणूस असतो, तो कामिनीला सकाळी कॉल करतो आणि आता कामिनीला तो सगळं सांगतो की ती सरोज त्या कमळीला सगळं सत्य वगैरे सांगणार आहे आणि हे मी माझ्या कानांनी ऐकलं. त्यावर हे ऐकून मग मात्र आता कामिनी म्हणत असते, अरे तू हे मला आत्ता सांगतोय का, तेव्हाच का नाही सांगितलं? त्यावर तो म्हणत असतो, अहो मॅडम रात्री मी केवढे फोन केले तुम्हाला ही गोष्ट सांगायला, पण तुम्ही तर माझा एकही फोन घेतला नाही. त्यावर ती म्हणते, झोपले होते, चूक झाली माझी, चूक झाली. पण आता मी काय सांगते ना ते नीट ऐक ना, ती सत्य ऐकून घेणारी जी वाचली पाहिजे ना, सत्य सांगणारी, त्यांचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. मी काय सांगते ते नीट ऐक. आणि मग ती सगळं काही सांगते आणि म्हणते, आता मी तिकडे स्वतः येणार आहे सिद्धटेकडी गावाला. त्यानंतर ती फोन कट करते आणि म्हणते, गौरी आत्तापर्यंत तू माझ्या हातून खूपदा वाचलीस, खूपदा सुटलीस, पण आता नाही, आता बास. आता तुझा खेळ संपवल्याशिवाय मी सुद्धा गप्प बसणार नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला गावातल्या बायका ह्या आपापसात चर्चा करत असतात. खरंच काल एवढं सगळं रामायण महाभारत घडलं तरी दोघी माय लेकीसनी बिलकुल म्हणून लाज नाही, अशा उजळ माथ्यानं गावात फिरायल्यात. ह्या असल्या बायापोरी जर आपल्या गावात राहिल्या की नाही तर आपल्या लेकीबाळींनी काय शिकायचं, असला धडा घ्यायचा होय. त्याबरोबर निंगी त्या ठिकाणी आलेली असते. निंगी म्हणते, ओ मावशी काय बोलायलायसा, काहीतरी जरा तोंडाला आवर घाला आणि बोला की. आणि जर तुमच्या लेकीबाळीसनी काही शिकायचंच असेल तर काहीतरी चांगलं शिकायला सांगा, आपल्या पोरीच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला शिकायला सांगा. त्याबरोबर त्या बायका म्हणतात, ए निंगे तू आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही काय, तू आम्हाला अक्कल नको शिकूस. त्यावर निंगी म्हणते, म्या तुम्हासनी अक्कल नाही शिकवायलोय, म्या तुम्हासनी सत्य परिस्थिती सांगायलोय. तुम्ही कधी बघितलं आहे का की त्या कमळीनं आणि मावशीनं कसे दिवस काढलेत ते? तुम्हासनी काय बी ठावं नाही आहे, म्हणून तुम्ही उगाच फक्त तुमच्या तोंडाला येईल तसं बोलायला आहे काय. त्यावर एक बाई म्हणते, आत्ता तर तुला मी निंगे सोडतच नसतोय, आणि ती निंगीच्या कानाखाली द्यायला चाललेली असते. इतक्यात आता ती बाई आता मारणार तोपर्यंत कमळी येऊन आता हात पकडते आणि म्हणते, बाद झाला मावशी, आत्ता पवतर लई बोललासा. आणि ही बघा, ही हाय माझी आई, आणि तुम्ही जरी माझ्या आईच्या चारित्र्यावर चिखलफेक केली की नाही तरी माझी आई माझ्यासाठी देवाच्याच जागी आहे, समजलं सनवं. आणि तुम्ही बी एक बाई आहे सनवं. मग स्वतः एक बाई असताना दुसऱ्या बाईबद्दल वाटेल तसं बोलताना काय बी वाटत नाही वय तुम्हासनी. त्यावर ती आता बाई म्हणते, आता ये कमळे तू अक्कल शिकवणार वय आमासनी. कमळी म्हणते, मी अक्कल नाही शिकवत आहे तुम्हासनी, सत्य जे आहे नवं ते सांगायलो आहे, कारण म्या पण एक बाईच आहे नवं, म्हणून ती माझी आई आहे म्हणून मी तिची बाजू नाही घ्यायलो. पण आता एक गोष्ट तुम्ही कायमची ध्यानात ठेवा, सत्य जाणून घ्यायचं आहे नवं तुम्हासनी, माझ्या बाचं नाव माहीत करून घ्यायचं आहे तुम्हासनी. मग आज हिंमत असेल नवं तर येऊन दाखवा मंदिरात, समजल तुम्हासनी. पण काय माझी आहे आज तिथं समद्यांच्या समोर देवाच्या साक्षीनं मला सत्य सांगणार आहे. मग बघू ना कुणी किती सोचलं आहे आणि कोणाची चूक आहे आणि कोण बरोबर आहे, समजलं नवं. त्यानंतर त्या बायका म्हणतात की चला यांची बडबड ऐकायला आपण वेळ वाया घालवायला नको, आपल्याला लई काम आहेत. आणि त्या बायका निघून जातात.
तर इकडे आता कामिनी म्हणत असते, आता एक घाव 2 तुकडे करण्याची वेळ आलेली आहे. आता मला स्वतःलाच तिकडे जावं लागेल. जर चुकून जरी ह्या अन्नपूर्णाला कळालं की ती कमळीच तिची खरोखरची मोठी नात आहे तर सगळी गडबड होईल. त्याआधी मलाच हा मी एवढ्या वर्षांपासून सुरू ठेवलेला खेळ पूर्ण करावा लागेल. आणि मग ती बंदूक काढते आणि त्या बंदुकीकडे बघू लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.